पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर शरद पवार यांनीही मोदींवर टीका केलेली आहे। 5 राज्यांच्या निकालानंतरच मोदींनी आवाहन का केली आहे, तसंच निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना त्यांना गांभीर्य लक्षात आलं नाही का, असा सवालही शरद पवारांनी केलाय। निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले। बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते। नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना टोले लगावले। 5 राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन का केलं, असा सवाल शरद पवारांनी केला। तसंच निवडणूक प्रक्रिया सुरू असताना देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य लक्षात आलं नसल्याचीही टीका शरद पवार यांनी केली। हे खरं आहे की हा जो इराणचा इश्यू आहे त्याचा काही ना काहीतरी दुष्परिणाम हा आहे, पण तेवढाच आहे का? आणि तेवढाच हा असेल तेव्हा हा निर्णय घ्यायला इच्छा उशीर झाला होता। ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागून गेले त्या दिवशीपासून हे सगळे निर्णय घेतले। निवडणुकीच्या प्रक्रिया चालू होती त्या काळात हे गांभीर्य देशाच्या नेतृत्वाला आलं नव्हतं। सध्या देश बिकट परिस्थितीत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। मागील 3 ते 4 वर्षातल्या सर्वपक्षीय बैठकीत नरेंद्र मोदींनी हजेरी लावलेली नाही असं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला। मला तर धक्का बसला की 70 राज्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकतो, आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 राज्या, त्याचा अर्थ या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते। कधी अशी स्थिती या देशात झाली नाही असं नव्हतं। शरद पवारांनी नरेंद्र मोदीच नव्हे तर फडणवीसांवर देखील टीका केली आहे। मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधींनी सरकारवर टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान यानंतर फडणवीस यांनी राहुल गांधींना रिजेक्टेड माल म्हटलं होतं, तर फडणवीसांच्या विधानाचा शरद पवार यांनी निषेध केला। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समजच कमी आहे। पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज स्टेटमेंट काढलं, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतं। राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आणि तेही संसदेत, आणि त्यामुळे सिंगल सवारीची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर ऑफिशियल लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे। एकीकडे शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना काटकसरीच्या आवाहनावरून लक्ष केलंय, तर दुसरीकडे देशावर गंभीर परिस्थिती असल्याचं म्हणत मोदींच्या आवाहनाला गांभीर्यानं घेण्याची ही साथ शरद पवार यांनी जनतेला घातली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।